गांधी सुद्धा मरकडवाडीला जातील अशी शक्यता व्यक्त केली जाते. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आज त्या ठिकाणी पोहोचलेले. कुठेतरी येत्या काळामध्ये ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी म्हणून हे सगळं केलं जातंय असं वाटतं. ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा जे अपयश आलेलं आहे ते अपयश झाकण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं जातंय. आपण जर बघितलं तर प्रियांका गांधी ज्या मतदारसंघातून निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना. त्या मतदारसंघामध्ये देखील ईव्हीएमवरच मतदान झालेलं होतं. मग ते कसं काय चाललं? त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे त्या नाकारल्यानंतर आपण काहीतरी करतोय. आपण जे नाकारले गेलेलो आहे ते ईव्हीएममुळे गेलेलो आहोत असं दाखवण्याचा काही लोकांचा दुर्दैवी प्रयत्न आहे. परंतु जनतेनं नाकारलं हे आजपर्यंत कोण स्वीकारायला तयार नाही.